सुमागो इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीची सुरुवात 2013 साली झाली आणि आज आपण 10वा वर्धापन दिन साजरा करत आहोत। ही कंपनी स्थापन करण्याचे ध्येय ठेवणारे व्यक्ती म्हणजे सुधीर मधुकर कोराडे। नांदगाव सारख्या एका लहान गावामध्ये शिक्षण पूर्ण करून 10वी मध्ये नांदगाव मध्येच प्रथम क्रमांक मिळवलेला हा मुलगा। वडील शिक्षक, आई गृहिणी आणि एक मोठा भाऊ असं हे एक सर्वसाधारण कुटुंब। 2008 साली मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या वडिलांनी नाशिक सारख्या शहरात स्थापित होण्याचे ठरवले। परंतु हा प्रवास एवढा सोपा नव्हता। वडील नांदगाव मध्ये नोकरी करत असल्यामुळे दररोज नाशिक ते नांदगाव प्रवास करत मुलांचे शिक्षण पूर्ण केले। मोठे मुलगा तुषार कोराडे यांनी मेकॅनिकल फील्ड मध्ये कार्य केले व लहान मुलगा सुधीर कोराडे हे महावीर पॉलिटेक्निक येथे शिक्षक म्हणून रुजू झाले। महावीर मध्ये एक शिक्षक म्हणून एक रिलॅक्स लाईफ आणि परमनंट जॉब हातात होता, पण कुठेतरी मनात एक स्वप्न होतं स्वतःचं एक वेगळं अस्तित्व उभं करण्याचं, आणि हेच एक स्वप्न अस्तित्वात आले। या स्वप्नाच्या सुरुवातीला अनेक आदर्श व्यक्तींनी सपोर्ट व मार्गदर्शन केले। अशाच एका आदर्श व्यक्तींमधील एक नाव म्हणजे पंकज धर्माधिकारी सर। यांच्या कल्पनेतनं त्या स्वप्नाला एक नाव दिले गेले, ते म्हणजे सुमागो इन्फोटेक। आणि हा सुमागो इन्फोटेक म्हणजेच सुधीर मधुकर कोराडे। आणि मग या स्वप्नाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली 22 जानेवारी 2013 मध्ये। सुमागो इन्फोटेक ही कंपनी ऑल IT सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणारी एक IT कंपनी म्हणून नावारूपाला जाते। वेब डिझायनिंग अँड डेव्हलपमेंट, मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट तसेच IT ट्रेनिंग्स अशा विविध सर्व्हिसेस ही कंपनी प्रोव्हाइड करते। एका छोट्याशा 10 बाय 10च्या बेडरूम मधून या कंपनीची सुरुवात झाली। मग आता प्रश्न होता तो म्हणजे काम कसे मिळवायचे। बऱ्याच प्रश्नानंतर फर्स्ट क्लायंट शोधण्यात यश आले। तो आनंद काही वेगळाच होता। स्वतः डेव्हलपमेंट करून या प्रोजेक्टचे काम तर पूर्ण केले, पण जेव्हा प्रोजेक्ट डिलिव्हरी करण्यासाठी क्लायंटला फोन केला गेला तेव्हा क्लायंटने एकाही फोनला प्रतिसाद दिला नाही आणि महिनाभर केलेल्या कामाचा कुठलाही मोबदला मिळालाच नाही। अशा अपयशानंतरही कुठेही हार न मानता कार्य पुढे चालूच ठेवले। अशा पद्धतीने लहान मोठे क्लायंट तसेच सॉफ्टवेअर ट्रेनिंग्स प्रोव्हाइड करत कंपनीच्या कामांची गती वाढतच गेली। मग ह्याच कामाला हातभार लावण्यासाठी सुधीर सरांना साथ मिळाली 2017 मध्ये सोनाली मॅमची। सोनाली मॅम म्हणजे त्यांच्या अर्धांगिनी। सोनाली मॅम यांनीही IT मध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केलेले आहे। शिक्षणानंतर पुण्यामधला एक्सपिरियन्स घेऊन त्यांच्या नाशिकमधील सुमागो इन्फोटेक मध्ये बऱ्याच पद्धतीने हातभार लावला। आता खऱ्या अर्थाने 2 IT इंजिनियर्सने विविध सर्व्हिसेस प्रोव्हाइड करून कंपनीचे नाव पूर्ण महाराष्ट्रभर रोवले। हळूहळू जसे काम वाढत जात होते तसेच कंपनीमध्ये नवीन पोझिशन्स भरण्यात आल्या। आता 2019 साली सुमागो इन्फोटेक मध्ये एका प्रोप्रायटरी फर्मचे रूपांतर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये करण्यात आले। कंपनी प्रायव्हेट लिमिटेड झाल्यामुळे बऱ्याचशा गव्हर्नमेंट क्लायंट सोबत काम करण्याचे यश मिळाले। 10 बाय 10च्या ऑफिस मधून सुरू झालेली एक कंपनी आता 1000 स्क्वेअर फीटच्या ऑफिस मध्ये शिफ्ट झाली। खरंच हाही प्रवास तसा सोपा नव्हताच। अनेक चॅलेंजेस, फेल्युअर्स व रिस्कला तोंड देत व कुठलीही माघार न घेता या दाम्पत्याने आपले काम तसेच पुढे सुरू ठेवले। 2019 सालीच अथक प्रयत्नानंतर MSBTE चे ॲफिलिएशन कंपनीला लाभले आणि कंपनी एक MSBTE ची प्रोफेशनल ट्रेनिंग पार्टनर कंपनी म्हणून महाराष्ट्रभर पोहोचली। ह्या यशानंतर नाशिक मधील गोविंद नगर या सिटी सेंट्रिक लोकेशनला 2000 स्क्वेअर फीटच्या ऑफिसचे उद्घाटन जुलै 2019 मध्ये झाले। एक नवीन लोकेशनला गेल्यानंतर विविध प्रकारचे कामे मिळवण्यात कंपनीला अधिकाधिक यश येत गेले। जसे जसे कामाचे स्वरूप वाढत गेले तसेच एम्प्लॉईजची संख्याही वाढत गेली आणि ती म्हणजे 25 एम्प्लॉई कंपनीमध्ये काम करू लागले। कंपनी क्वालिटी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असल्यामुळे कंपनीचा कारभार वाढतच गेला आणि जागा कमी पडत गेली। म्हणूनच परत एकदा 2021 मध्ये 100 लोकांची सिटिंग होईल असे ऑफिस वाढवण्यात आले। 2021 मध्ये कंपनीकडे 30 पेक्षा जास्त गव्हर्नमेंट क्लायंट व 100 पेक्षा जास्त डोमेस्टिक क्लायंट होते। सुधीर सरांच्या एंटरप्रेन्योर स्किल्सने
आता कंपनीला भारतातच नव्हे तर परदेशातही प्रस्थापित करण्याचा निर्णय घेतला. हे सर्व काम प्रॉपर चालू असतानाच सुधीर सरांना यंग IT प्रोफेशनल या अवॉर्डने गौरवण्यात आले व सोनाली मॅम यांना महाराष्ट्र युवा उद्योजिका या अवॉर्डने गौरवण्यात आले आणि अशा पद्धतीने कंपनीला तो प्रतिष्ठित अवॉर्ड मिळाला. कोविड सारख्या डिफिकल्ट टाइम मध्ये सर्व सेक्टर्स मध्ये जशी मंदी आली तशीच काहीशी परिस्थिती सुमागोच्या अकाउंटवर पण आली. 3 डिजिट अकाउंट बॅलन्स असताना आणि 25 लोकांची टीम असतानाच कुठेही संख्या कमी न करता कंपनी कार्यरत ठेवली. खरंच कशा पद्धतीने तोंड दिले असेल या परिस्थितीला हा प्रश्नच. या प्रश्नाचे उत्तर म्हणजे ठरवलेले ध्येय, पत्नीची साथ, माघार न घेण्याचा निश्चय या कठीण काळातही पुढे घेऊन गेला. आणि खरंच या खडतर प्रवासात साथ दिली ती म्हणजे इथे बसलेल्या सुमागो टीमने. 3 महिने सॅलरी नसतानाही कुठलीही कंप्लेंट व आशा न बाळगता टीम कार्य करत राहिली आणि कठीण परिस्थितीत साथ देत आली. आणि खरोखर टीमच्या या विश्वासाचा आणि पेशन्सचं चीज झालं. आणि परत एकदा प्रवास सुरू झाला तो म्हणजे यशस्वी प्रयत्नांचा. आता 2023 या वर्षात आपल्या ह्या कंपनीला US क्लायंट व US फंडिंग मिळाली. एक उंच भरारी घेण्यासाठी कंपनीला आता फायनान्शियली पण सपोर्ट मिळाला आणि ह्याच सपोर्टच्या आधारावर आता कंपनी 4 वेगळ्या लोकेशन्सवर म्हणजेच पुण्यातील शिवाजीनगर येथे एक ऑफिस, तसेच नाशिक येथे 2 ऑफिसेस व कॅलिफोर्निया येथे एक ऑफिस आहे. 10 बाय 10 स्क्वेअर फीट वरून सुरू झालेली कंपनीचा आता 10,000 स्क्वेअर फीटचा मोठा कारभार आहे. 150 पेक्षा जास्त कॉलेज सोबत ट्रेनिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतानाच तसेच 300 पेक्षा जास्त क्लायंट आज कंपनीकडे आहे. एक व्यक्तीपासून सुरू झालेली कंपनी टीमची संख्या आज 60 पेक्षा जास्त असून सगळे टीम मेंबर्स अथक प्रयत्नांनी स्वतःवर आलेल्या जबाबदाऱ्या पार पाडत कंपनीला मल्टीनॅशनल कंपनी करण्यासाठीचा प्रयत्न करत आहेत. आणि खात्री आहे की आम्ही हा घेतलेला मोठा निर्णय पूर्ण केल्याशिवाय मागे हटणार नाही आणि या प्रवासाला आता कुठेही पूर्ण विराम लागणार नाही. आणि इथे म्हणावयास वाटतं, जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, अंतःकरणात जिद्द आहे, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण हा आपलाच आहे. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, टू बी कंटिन्यूड, सुमागो इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड.